बांधवांनो, लागा तयारीला 2 दिवसाच्या तयारीमध्ये मल्हार मावळे काय करू शकतात हा इतिहास पुन्हा एकदा या महाराष्ट्राला, या देशाला, या जगाला दाखवायचा आहे आपल्याला। भेटूया सुरू झालं का जवळ बांधवांनो, जय मल्हार। बातम्या काय येतात, कोण काय म्हणतं, हा ज्याचा त्याचा विषय, कोण कशा अँगलनं काय पाहतोय। आज मुख्यमंत्री महोदयांनी चर्चेसाठी आम्हाला बोलवलं होतं। चर्चा चांगली झाली, याच्यात दुमत नाही, परंतु आम्ही आंदोलनातून माघार घेतलेली नाही। आम्ही तिथेही सांगितलं होतं। आता आपण पाहू शकता, आम्ही आझाद मैदानच्या या मंडपमध्ये आहे। या ठिकाणी या भावाशी आमचं काल परवाही बोलणं झालं होतं, त्या पद्धतीनं आज शेवटचं बोलणं झालेलं आहे। याच मंडपामध्ये परवा दिनांक 16 मार्च रोजी श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांची जयंती साजरी करून येळकोटचा जय मल्हारचा जय घोष करून आम्ही आमचं घटनादत्त अधिकाराचा लढा या ठिकाणी सुरू करणार आहोत। महाराष्ट्रातल्या प्रत्येक मल्हार मावळ्याला, अहिल्यामाईच्या लेकींना विनंती आहे, मी पोलीस प्रशासन असेल, या राज्याचे मुख्यमंत्री असतील, सर्वांना नम्रपणे खात्रीलायकपणे सांगितलेलं आहे की धनगर राज्यातून येथील शांततेच्या मार्गानं, संविधानिक मार्गानं आपण आम्हाला परवानगी द्यावी। आपल्याला परवानगी मिळणार आहे, मिळाली तरी नाही मिळाली तरी आपलं ठरलं होतं, पण आता प्रशासन परवानगी देईल याची 100% खात्री आहे। म्हणून सर्वांनी 15 तारखेला 10 वाजता मुंबईतून मी निघणार आहे, मी पण घरी येणार आहे। आता सर्वांनी ताकदीनं मुंबईला यायचंय। आपण सरकारला सांगितलं, जी काही चर्चा झाली, आउटपुट निघणारं 16 तारखेला तुम्ही आम्हाला आणून दाखवा, आम्ही 16 तारखेला निर्णय घेऊ। तो निर्णय इथं याच ठिकाणी एक स्टेज राहील, या स्टेजवर तो निर्णय जो काय व्हायचा तो सर्वांसमोर होणार आहे। त्याच्यामुळे 16 तारखेला यायचंय। आपण या लढ्यातून माघार कुठेही घेतलेली नाही। सरकार सोबत कसलीही चर्चा जरी चांगली झाली तरी तोडगा त्या बैठकीतून निघालेला नाही। त्याच्यामुळे सरकार आणि आपल्यातला हा तोडगा निघेपर्यंत, एसटी आरक्षण अंमलबजावणीचा मार्ग मोकळा होईपर्यंत आम्ही लढणार। 16 मार्चला श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांची जयंती याच ठिकाणी, दाखव रे भैया, हे दाखव, इथं आम्ही साजरी करणार। त्याच्यामुळे आता टाइम फार कमी भावांनो। एक मल्हार आया म्हटलं की उत्तर हिंदुस्थानात गावाचे गावं खाली व्हायचे। या मल्हार नावात किती ताकद आहे, या मल्हारराव नावाचा करिश्मा काय, हा दाखवण्याची वेळ आहे। मला या ठिकाणी येताना बरेच लोक बोलले, दीपक भाऊ लोक येतील का, हे सगळ्याच प्रकारचे लोक, सामाजिक, राजकीय, शासकीय, की दीपक भाऊ लोक येतील का, लोक कमी आले तर आंदोलनाची हाशी होईल का। मला खात्री आहे, हे आंदोलनाची हाशी होत नसते। हे आंदोलन यशाच्या दिशेनं चाललंय, आमच्या लेकराबाळांच्या कल्याणाच्या दिशेनं चाललंय। मावळे ताकदीनं येणार आणि या महाराष्ट्राच्या इतिहासातली पहिली घटना असणार आहे की मुंबईच्या आझाद मैदानामध्ये श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांची जयंती साजरी होणार आहे। या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी, आमच्या लेकराबाळांच्या कल्याणाच्या या लढ्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपण सर्वांनी ताकदीनं येणाऱ्या 16 मार्चला मुंबईमध्ये यावं। दिनांक 15 मार्च रोजी सकाळी 10 वाजता जालन्यातून आपण निघणार आहोत। रस्ता उद्या क्लिअर होईल, जो काय रस्ता असेल, जो काय आमचा रोड असेल येण्याचा, त्या रोडवरून आम्ही येऊ। परंतु 15 मार्चला जालन्यातून निघणार। 15 मार्चला नवी मुंबईच्या वेशीवर कुठेतरी मुक्कामाची व्यवस्था होईल। जी काही व्यवस्था, आता 2 दिवस राहिले तर आमच्याकडे, आतापर्यंत आम्ही ते नियोजन केलं नव्हतं, जशी काही व्यवस्था होईल त्या पद्धतीनं 15 मार्चला मुंबईच्या वेशीवर मुक्कामी थांबू आणि 16 मार्चला सकाळी 10 वाजता आपण याच ठिकाणी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी येणार आहोत। त्याच्यामुळे बांधवांनो, लागा तयारीला 2 दिवसाच्या तयारीमध्ये मल्हार मावळे काय करू शकतात हा इतिहास पुन्हा एकदा या महाराष्ट्राला, या देशाला, या जगाला दाखवायचा आहे आपल्याला। भेटूयात 16 मार्चला सकाळी 10 वाजता याच ठिकाणी, आझाद मैदान, मुंबई।